आता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 68वा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि हा आमच्यासाठी अत्यंत दुःखाचा दिवस असला तरी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं की दलितांच्या आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये एक जबरदस्त अशा पद्धतीची प्रेरणा स्फूर्ती येते आणि बाबासाहेबांचं महाकार्य जे आहे हे या देशासाठी त्यांनी केलेलं आहे। बाबासाहेबांनी विश्व शांतीसाठी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे। त्याचबरोबर या देशाचं संविधान लिहून बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अखंड भारताची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांना सातत्यानं मान्य होती। बाबासाहेब आंबेडकर हे दलितांच्या न्यायासाठी संघर्ष करत असले तरी आपला देश एक राहिला पाहिजे, आपल्या देशातल्या प्रत्येक जातीच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका देशाच्या संविधानामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि देशाच्या संविधानाची शिल्पकार म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं नाव साऱ्या जगामध्ये आहे। एक तर आज बाबासाहेब आंबेडकरांना नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन करत असताना आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा गर्व आहे, त्याच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की बाबासाहेब आंबेडकर ज्या रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेसाठी सातत्यानं प्रयत्न करत होते तो रिपब्लिकन पक्ष चालवण्याची संधी माझ्यावर आलेली आहे आणि सर्व देशामध्ये बाबासाहेबांचा पक्ष निळा झेंडा जो आहे पोचवण्याचं काम मी आणि माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी केलेलं आहे आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये नरेंद्र मोदी यांनी मला संधी दिलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना आमचं एवढंच उत्तर आहे की संविधानाला राजकारणात आणू नका, बाबासाहेब आंबेडकरांना राजकारणात आणू नका। बाबासाहेब आंबेडकर तर सर्वांचे होते, तुमचे होते, आमचे होते, त्यांचे होते, यांचे होते, देशात 140 कोटी लोकांचे बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यामुळं त्यांच्यावर सर्वांचा अधिकार आहे पण मिसगाईड करण्यासाठी त्याचा उपयोग करू नका अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे आणि आमच्या महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे। या निवडणुकीमध्ये संविधान बदलणार हा जो मोठा प्रचार होता तो प्रचार चालला नाही आणि दलित आणि आंबेडकराईट लोकांनी प्रचंड मतदान जे आहे ते महायुतीला केलेलं आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जी आमची महायुती आहे त्या महायुतीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड यश मिळालेलं आहे आणि सरकार काल स्थापन झालेलं आहे आणि महायुतीचं सरकार हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजासाठी काम करत राहणार आहे आणि महाराष्ट्राचा विकास हाच आमचा आहे ध्यास, महाराष्ट्राचा विकास हाच आमचा ध्यास आणि त्यासाठी आमचं सरकार माननीय देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवारजी, RPI आणि आम्ही तर सगळेजण या महाराष्ट्राला विकासाची दिशेने घेऊन जाण्यासाठी शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कष्टकरी असतील, दलित असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, मराठा असतील, ब्राह्मण असतील, सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी हे सरकार काम करत राहील अशा पद्धतीची अपेक्षा आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना देशातल्या तमाम जनतेला दलितांना मी एवढं नम्र निवेदन करतो की बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष जीवन ठेवण्याचं काम तो प्रत्येक जाती धर्माच्या माणसावर पोचवण्याचं काम जे आहे ते मी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी बाबासाहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्याचा मला पूर्णपणे अभिमान आहे। जय भीम, जय भारत। सर एक शेवटचा प्रश्न, काल शपथविधी झाला असताना महाविकास आघाडीकडून म्हणजे विरोधकांकडून एकही नेता शपथविधीला हजर राहिला नाही। तर विरोधकांचा एकही नेता शपथविधीला नव्हते। महाविकास आघाडीचा नेता उपस्थित राहिला नाही कारण त्यांच्या मनामध्ये मोठा राग आहे, त्यांच्या मनामध्ये आमच्या विजयाबद्दल फार मोठा राग आहे पण आमच्या मनामध्ये विकासाची आग आहे। आम्हाला या महाराष्ट्राचा विकास करायचा आहे आणि लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचे जे अप अँड डाऊनचे जे वातावरणाचं जे असतं महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि आता EVM मशीनवरती सवाल उठून ते ते अशा पद्धतीचं राजकारण करतायत आणि कालच्या शपथविधीला सगळ्या अपोजिशननी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित राहायला हवं होतं आणि ते उपस्थित राहिले नाहीत
याचा अर्थ त्यांना बाबासाहेबांची लोकशाही मान्य नाही आहे आणि हेच बाबासाहेब आंबेडकरांचे विरोधक आहेत, संविधानाचे विरोधक आहेत, असा महाविकास आघाडीवर आमचा आरोप आहे. बाबासाहेब आंबेडकर जी का 68वां महापरिनिर्वाण दिन मतलब यहाँ मुंबई में हो रहा है। मुंबई में नहीं, पूरे भारत में नहीं, पूरे दुनिया में बाबा साहब अम्बेडकर जी की डेथ एनिवर्सरी जो है, महापरिनिर्वाण दिन जो है, ये दिन होता है और यहाँ लाखों की संख्या में लोग यहाँ पूरे देश भर से आते हैं। और आज बाबा साहब अम्बेडकर जी के संसद भवन में जो बाबा साहब की प्रतिमा है, स्टैच्यू है, वहाँ भी राष्ट्रपति से लेकर उपराष्ट्रपति, प्रधानमंत्री, लोकसभा के स्पीकर है, बहुत सारे मिनिस्टर हैं, मेंबर ऑफ पार्लियामेंट है, विरोधी दल के भी नेता लोग हैं, ऐसे कई लोग और अम्बेडकरी जनता बड़ी संख्या में वहाँ आती है। और आज बाबा साहब को अभिवादन करके मैं यहाँ पहुँचा हूँ और मैं हर साल दिल्ली में भी रहता हूँ और यहाँ भी चैत्य भूमि के लिए मैं इसलिए आता हूँ कि बाबा साहब अम्बेडकर ना होते तो हमारा क्या होता। बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें जगाया है, बाबा साहब अम्बेडकर जी ने हमें प्रेरणा दी है और बाबा साहब अम्बेडकर जी का जो विचार है, जय भीम का जो विचार है, उस विचार को लेकर हम आगे बढ़ रहे हैं। तो बाबा साहब अम्बेडकर जी ने देश को लोकतंत्र दिया है, बाबा साहब अम्बेडकर जी ने देश को संविधान दिया है, बाबा साहब अम्बेडकर जी ने सारे देश को अखंड भारत की संकल्पना को मजबूत करने का ऐलान किया है। और इसीलिए बाबा साहब अम्बेडकर जी की विचारधारा पर प्रेम करने वाले भारत में सभी लोग हैं। और मैं इतना बताना चाहता हूँ कि बाबा साहब का संविधान हर एक को मंजूर होना ही चाहिए। नरेंद्र मोदी जी बाबा साहब अम्बेडकर का संविधान मजबूत कर रहे हैं और संविधान को माथा टेककर उन्होंने शपथ लिए है और हर बार वो संविधान की बात करते हैं, लेकिन उनके ऊपर आरोप लगाने का जो प्रयत्न होता है ये बिल्कुल बेबुनियाद है और संविधान को राजनीति में नहीं लाना चाहिए। संविधान तो सबका संविधान है, सत्ताधारी पार्टी का संविधान है, अपोजिशन का संविधान है, वोटर का संविधान है, देश हर नागरिक का संविधान है। इसीलिए मुझे लगता है कि इसी तरह की राजनीति नहीं करना चाहिए। और कल मतलब जो शपथ ग्रहण हुआ है इसमें महाराष्ट्र में संविधान को बदला जाएगा, इसी तरह का प्रचार महाविकास आघाड़ी की तरफ से हुआ था, लेकिन जनता ने उसको नकारा है। जनता ने मतलब हमारे महायुति को बहुत सारा वोट दिया है, हमारे अपेक्षा से भी ज़्यादा 65.39% महाराष्ट्र में हुआ। और लाडली बहना हो, दलित हो, आदिवासी हो, बुद्धिस्ट हो और हमारा ओबीसी समाज हो या मराठा समाज हो, सभी समाज ने मतलब हमारे महायुति को बड़ा सपोर्ट किया है। और इसलिए कल माननीय देवेंद्र फडणवीस जी और एकनाथ शिंदे साहब और अजीतदादा पवार जी, इनके नेतृत्व वाली जो सरकार है, सरकार कल स्थापित हुई है। और ये सरकार महाराष्ट्र को मजबूत करने के लिए, महाराष्ट्र के हर व्यक्ति को न्याय देने के लिए, चाहे हिंदू हो, मुसलमान हो या सिख हो, ईसाई हो, बुद्धिस्ट हो, कोई भी जाति धर्म का आदमी हो, सबको न्याय देने के लिए हमारी सरकार काम करती रहेगी। किसान हो, झोपड़पट्टी का आदमी हो, गरीब आदमी हो, मजदूर हो, सबके लिए न्याय देने का काम ये माननीय देवेंद्र फडणवीस जी की सरकार करेगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है। और हमारे दलितों के जो सवाल है इसके तरफ भी ज़्यादा से ज़्यादा सरकार की तरफ से ध्यान दिया जाएगा। और महाराष्ट्र का विकास करने के लिए नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में हम महाराष्ट्र को नंबर 1 पर लाने का प्रयत्न करेंगे। और मेरी आरपीआई जो पार्टी है, ये पार्टी महायुति के साथ है। और अभी जब सत्ता का जो भागीदारी है, रिपब्लिकन पार्टी को देने का वादा माननीय देवेंद्र फडणवीस ने किया है। मैं दिल्ली में माननीय अमित शाह और जेपी नड्डा साहब को मैं मिला हूँ और रिपब्लिकन पार्टी का योगदान विधानसभा के चुनाव में बहुत बड़ा रहा है। इसीलिए रिपब्लिकन पार्टी को सत्ता में भागीदारी मिलनी चाहिए, ये मांग हमने की थी और वो जरूर मिलेगी, ऐसा विश्वास हमें माननीय देवेंद्र फडणवीस जी ने भी दिया है, माननीय अमित भाई और जेपी नड्डा साहब ने भी दिया है। जरूर हमारे पार्टी का एक चेहरा हमारे मंत्रिमंडल में जरूर होना चाहिए, ये भी हमने मांग किया है और वो पूरी हो जाएगी, ऐसा मुझे पूरा विश्वास है। सर राहुल गांधी ईव्हीएमच्या विरोधात मरकडवाडीला येऊन आंदोलन करणार आहेत। राहुल गांधी ईव्हीएमच्या विरोधात मरकडवाडीला येऊन आंदोलन वाटतं की राहुल गांधींना कोणत्या विषयावर आंदोलन करायचं तो त्यांना अधिकार आहे, पण मला वाटतं की या राजकारणामध्ये ईव्हीएम मशीनला आणू नये। राहुल गांधींना माझा सवाल एवढाच आहे की ईव्हीएम मशीन काय नरेंद्र मोदींनी आणलेली नाही आहे, ईव्हीएम मशीन आपल्या कार्यकालामध्येच आलेली आहे
आणि ईव्हीएम मशीन तुम्हाला बदलायची असेल तर तो बदलण्याचा निर्णय इलेक्शन कमिशन घेऊ शकतंय. आम्ही बॅलेट पेपरवर सुद्धा निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. पण आता तुम्हाला ज्या वेळेला लोकसभेमध्ये एवढ्या जागा मिळाल्या त्यावेळेला मशीन चांगलं होतं, त्यावेळेला आम्ही काय मशीनवरती आरोप केला नाही. आमचा आरोप तुमच्यावर होता की तुम्ही आम्हाला चुकीच्या पद्धतीने लोकांना मिसगाईड केलं. आम्ही ईव्हीएम मशीनला मध्ये आणलं नाही, आम्ही संविधानाला मध्ये आणलं नाही, पण तुम्ही मात्र संविधानाला मध्ये आणलं आणि आता ईव्हीएम मशीनला आपण याच्यामध्ये आपण आणत आहात. तर राहुल गांधी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दलितांच्या प्रश्नासाठी यात्रा काढावी. ईव्हीएम मशीनच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं यात्रा काढून मला वाटतं की त्याचा काही फायदा होणार नाही आहे. लोकसभेमध्ये जरूर तुम्हाला फायदा झाला, पण तेवढा फायदा झाला नाही. तुमची सत्ता या देशामध्ये आलेली नाही आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी हे सक्षम असणारं नेतृत्व आहे. आमची जी महाराष्ट्रातली महायुती आहे, देशामधली जी एनडीए आहे, ही एनडीए ताकदवार एनडीए आहे आणि 2029 मध्ये सुद्धा आम्ही नक्की चांगल्या मताने आम्ही सत्तेवर येऊ असा मला विश्वास आहे. आणि राहुल गांधी यांनी यात्रा काढत राहावं, आम्ही सत्तेवर येण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता संविधानिक मार्गाने जी आहे महायुती चालणार आहे, संविधानिक मार्गाने महायुती चालणार आहे. आता एक है तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे अशा प्रकारच्या घोषणांची गरज आहे का महाराष्ट्राला? मला वाटतं की इलेक्शनमध्ये बटेंगे तो कटेंगे अशा पद्धतीचा नारा योगी आदित्यनाथांनी दिला होता आणि तो असा होता की हम बटेंगे नाही तो कटेंगे, मतलब हम बटेंगे नाही आणि सर्वांनी एक राहिलं पाहिजे. मोदी साहेबांनी नारा दिला की एक आहे तो सेफ आहे. तर अशा पद्धतीने मला वाटतं की सर्वांनी एकत्र राहिलं पाहिजे. त्यामध्ये जाती धर्माचा विषय अजिबात नाही. आमच्या महायुतीला मानणारे, आमच्या एनडीएला मानणारे, नरेंद्र मोदीजींना मानणारे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं 2014 मध्ये 19 मध्ये या सगळ्यांनी आम्हाला मतदान केलेलं आहे, त्या लोकांनी आपापसामध्ये फूट पाडू नये. तर आपण सगळ्यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं असा त्याच्या पाठीमागे उद्देश आहे. कुठल्या धर्माच्या संबंधामध्ये हा नारा अजिबात नव्हता. आणि मला असं वाटतं की आता आम्ही सगळेजण आम्ही पुढे चाललेलो आहोत. सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत सक्षम असले मुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे यांचा 2.5 वर्षाचा अनुभव आहे. एकनाथ शिंदे नाराज नव्हते. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या बातम्या पसरवण्यात आल्या, पण एकनाथ शिंदे अत्यंत दिलदारपणे या मंत्रिमंडळामध्ये सामील झालेले आहेत आणि ते मुख्यमंत्री असतानाही डेप्युटी सीएम पदाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. अजितदादा यांनाही चांगला अनुभव आहे डेप्युटी सीएमचा. गेले 5-6 वेळेला ते डेप्युटी सीएम राहिलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झालेलं आहे हे सरकार हे सर्वांचं सरकार आहे. सर्वांना न्याय देण्यासाठी काम करणार आहे आणि हे सरकार विकासाच्या दिशेनं पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. भारत में ईवीएम को खत्म करके बैलेट पेपर का इलेक्शन की मांग करते हैं तो क्या मेरा सवाल पानी का पानी हो जाएगा? मुझे लगता है कि बैलेट पेपर पर ही चुनाव होता था, लेकिन बैलेट पेपर पर काउंटिंग के लिए बहुत टाइम लगता था. अरे हो गया ना तो बैलेट पेपर पर ही चुनाव होता था, लेकिन इन लोगों ने मशीन लाई है और अगर बैलेट पेपर पर करना है तो इसके लिए हमारा विरोध नहीं है. बैलेट पेपर पर हमारी मांग नहीं है. हमारा ईवीएम मशीन पर विश्वास है. हमारा ईवीएम मशीन पर विश्वास है. उनको जब ज्यादा सीटें मिली हमारा सवाल भी नहीं कर रहा है, कुछ बोलते रह रहे तो ईवीएम मशीन पर हमारा बिल्कुल सवाल नहीं है. लेकिन अगर ईवीएम मशीन उन्होंने लाई थी और जब उनको ज्यादा सीटें मिली तब हमने ईवीएम मशीन पर सवाल नहीं उठाया था. हमने सवाल उठाया तो उनके इशू पर उठाया था. इसीलिए मतलब ये रोने का काम कर रहे हैं. जब उनको ज्यादा सीटें मिलती है तो ईवीएम मशीन अच्छी होती है, जब हमको ज्यादा सीटें मिलती है तो ईवीएम मशीन खराब होती है. ये तो मतलब रोने का काम इन लोगों का है. तो भी ठीक बात है. भविष्य में बैलेट पेपर पर भी अगर चुनाव होता है तो उसके लिए भी हमारी तैयारी है. इलेक्शन कमीशन उसके बारे में निर्णय ले. थोडा उशिरा लागलेला आहे. थोडासा लवकर शपथविधी व्हायला हवा होता, पण थोडासा काही टेक्निकल अडचणीमुळे त्याला उशीर लागला आणि 6 डिसेंबर लक्षामध्ये ठेवून हा शपथविधी अगोदर घेतलेला आहे. त्यामुळं भीम अनुयायांना काही त्याची अडचण झालेली नाही. 5 तारखेला तो आझाद मैदानामध्ये होता. शिवाजी पार्कमध्ये असता तर थोडी अडचण वाटली असती,
पण हे सगळं लक्षामध्ये घेऊन शपथविधी आझाद मैदानामध्ये ठेवला होता आणि तिकडे भीम अनुयायी जाण्याचा विषय येत नाही आहे. त्यामुळं ठीक आहे, जरी त्या नाराज असलेही तरी त्यांनी नाराज होऊ नये. आपल्यासाठी हे सरकार काम करत राहणार आहे. सगळ्या बौद्ध बांधवांना, सगळ्या आपल्या बुद्ध विहारांना 10 लाखाची मदत देण्याची भूमिका सरकारने यापूर्वी घेतलेली आहे आणि बौद्ध समाजाने भरभरून आम्हाला मतदान केलेलं आहे. त्यामुळे त्या समाजाला नाराज करण्याची भूमिका आमच्या सरकारची अजिबात नाही. त्यामुळं ते टेक्निकल अडचणीमुळे थोडा उशीर लागला, पण आम्ही बौद्ध समाजासोबत आहोत, आंबेडकरी समाजासोबत आहोत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकारची आवश्यकता होती आणि ते सरकार आता स्थापन झालेलं आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये आरपीआयचे काही मंत्रिपद असणार आहेत का? रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळेल. आरपीआयला एक मंत्रिपद देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याप्रमाणे आमचा प्रयत्न सुरू आहे. मी माननीय अमित शहा, जे पी नड्डाजी, देवेंद्र फडणवीस यांना भेटलेलो आहे आणि नक्की आरपीआयला एवढ्या संधी देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे.